मित्रो, मराठी माणसाला आणखी एक विशेषण लागू पडतं, ते म्हणजे मर्द मराठा. छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा अनेक मर्द मराठ्यांनी, अनेक मावळ्यांनी त्यांना स्वराज्याच्या उभारणीत मोलाची साथ दिली. विलक्षण चपळता, अंगी असलेलं धैर्य आणि धाडस याच्या जोरावर आपण स्वराज्य खेचून आणलं. त्यावेळी शिवरायांच्या वेळी शिवकालीन परंपरा अशी सांगते की मर्दानी खेळ अस्तित्वात होते. हळूहळू ती परंपरा लोप पावली, पण अजूनही काही शूरवीरांनी ती परंपरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. त्यापैकीच एक साखरपा रत्नागिरीहून येत आहेत गौरी बिरजे आणि मंडळी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. कधी होसी सखा, कधी वैरी होसी तूच. ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच. निजलेल्या पाखरांना सूर्यला गमाया. गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणनाया. वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. काय उर्मिलाजी, तुम्हाला कितपत ऍक्ट दिसलाय हे आधी मला सांगा. कारण चांगला प्रश्न आहे. हा, किती पाहिलाय तुम्ही? अतिशय चांगला प्रश्न आहे. नाही पण मी बघितला, काय म्हणू मी, काय बोलून मला काही बोलताच येत नाहीये. घरामध्ये बसलेल्या सगळ्या लोकांना मी सांगू इच्छिते, तुम्ही जे काय विचार करताय की कसं असेल, त्याच्या कितीतरी पटीने जास्त इथे बसून आणि ते बघणंच कठीण होतं. ते करणं तर काय असेल याचा मी विचारही करू शकत नाही. पण खरोखरच मला हे कळत नाही की तुम्ही काय, म्हणजे काय विचार करून हे असे ऍक्ट बनवता आणि असे करता आणि कसे करता. फक्त मला हे ट्यूबलाईटचा जरा बघायला फार त्रास झाला. मकरंद सर बोला. कसं आहे जितू की मर्दानी खेळ, आता आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जातो तेव्हा मर्दानी खेळ याच्यासाठी होते की कारण का रक्षण संरक्षण हा खरा तर त्यातला मुद्दा आला. आणि त्याच्याबरोबर व्यायाम खेळ असे होते ज्याच्यामुळे व्यायाम होत होता. आणि तुम्ही तलवार बाजी सगळे, या सगळ्यातनं तुमच्यातला लहान मुलगा जो आहे तो हळूहळू शूरवीर होत जातो. त्यामुळे मर्दानी खेळ असे होते. मला यात खेळ दिसला नाही त्या ट्यूबलाईटच्या बाबतीत म्हणतोय. बाकीचा तरी त्याच्यात काहीतरी खेळ होता. तर ट्यूबलाईट फोडण्यामागचं प्रयोजन काय? मला वाटतं सर, महाराष्ट्र हा लोड शेडिंग मुक्त व्हावा हीच यामागची भावना असावी कदाचित. म्हटल्याप्रमाणे त्या ऍक्टच्या सुरुवातीला जो तो मुलगा त्याच्या खांद्यावरती उभा राहायला तितपत नाही, तो ज्या कॉन्फिडन्सने उभा राहिला आणि तो ज्या अगदी म्हणजे असं वाटत होतं की
तो त्याच्याच करता जन्माला आलाय आणि तो इतका तो असा इझिली ते सगळं आणि तो करत हळूहळू होता. पुढे गेला. आधी तो उभा राहिला तेव्हा काही फार वाटलं नाही, मग हा बसला झोपला तरी तो त्याच्या खांद्यावरनं म्हणजे अंगा खांद्यावर तो अगदी सहज चालत होता. मला वाटतं ते फारच योगिक होतं. मला तसं वाटलं त्यानंतर ते तो फारच. उभा राहील असं वाटलं आणि तो नव्हतं. हो. आणि जिथे पण तू परत इतका उभा पुन्हा राहिला उभा राहिला म्हणजे अप्रतिमच होतं ते. आणि पाहूया आता तुम्हाला किती पदकं मिळत आहेत. मकरंद सर किती पदकं द्याल? तुम्हाला मी 8 पदकं द्या. 10 पैकी 8 पदकं मकरंद सरांनी दिलेली आहेत उर्मिलाची. मला सुद्धा यांना 8 पदकं द्यायची आहेत आज. 8 पदकं मिळालेली आहेत.